प्रमाणे मातीपासून एक जरी तुम्ही पार्थिव लिंग जर मृत्यू लोकामध्ये जर बनवलं तर तुम्हाला 100 कोटी यज्ञ केल्याचं फलश्रुती प्राप्त होती. फक्त एक पार्थिव लिंग बनवायचं, त्याचा अभिषेक करायचा, त्याची पूजा करायची. कोणी कोणी बनवलं तुमच्यापैकी? मोजक्याच महिलांनी बनवलं आहे का? इथं बसलेल्या सर्व महिलांपैकी कोणी कोणी आज एकादशीचं व्रत केलंय? तरी अजून 10% आहेत बर का. काल मी तुम्हाला वर्णन करून सांगितलं, तुम्ही सर्व व्रत करत असाल पण एकादशीचं व्रत जर करत नसाल तर तुम्हाला कुठल्याही व्रताची फलश्रुती प्राप्त होणार नाही. दॅट इज क्लिअर. समजलं का तुम्हाला? तुम्ही कितीही उपवास करा पण तुम्ही एकादशी जर धरत नसाल, एकादशीचा उपवास करत नसाल तर जगातल्या कोणत्याही व्रताचं फलच तुम्हाला प्राप्त होणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवा. मग आतापर्यंत कोणी धरली नसेल, पुढच्या एकादशी पासून तरी प्रत्येकाने धरण्याचा प्रयत्न करा. एक वाक्य मी तुम्हाला सांगितलं, संतांच्या मुखातली वाणी आहे, संतांच्या मुखातले शब्द आहे. संत कधी खोटं बोलत नाही. जया नाही नेम एकादशी व्रत, जाणावे ते प्रेत इह लोकी. जे एकादशी धरत नाही